आजची सुरुवात झाली अभ्यासापासून. हाय गाईज, कसे आहात? आज मला होता गणिताचा अभ्यास, कारण माझे पेपर्स आणि ओरल्स दोन्ही जवळ येणार होते. आणि मग मी टेन्शनमध्ये होते. मग मी लगेचच फोन उघडला आणि फोनमध्ये बघून घेतलं की कोणते धडे कधी येणार आहेत. आणि गणिताचा अभ्यास आहे म्हटलं खूप डिफिकल्ट असतो माझ्यासाठी. तरी मग मी लगेच फोनमध्ये बघितलं, फोटोजमध्ये जाऊन माझ्याकडे होते तो मी बघितलं जाऊन. आणि मग मी त्याप्रमाणे सगळं माझं पसारा काढला बाहेर. आणि पसारा काढला आणि त्यातच मला आला माझ्या मातोश्रींचा आवाज की बाळा कांदा आणून दे. सो मग तुम्ही बघू शकता इथं माझ्या मातोश्री जेवण करायला बसलेले आहेत आणि मला तेवढ्यात त्यांचा बुलावा आला की कांदा आणून दे. तर मग मातोश्रींचा बुलावा म्हटल्यावर गाईस जावं तर लागतंच. मग मी पटकन माझा पसारा काढून घेतला, काय करायचं कसं करायचं हे विचार करत. आणि मग लगेचच मी पटकन पेज वगैरे काढून घेतलं. माझं टेन्शन तर खूप होतं की अभ्यास कसा होणार आहे. पहिलाच पेपर होता माझा गणिताचा. सो माझं 1 एप्रिलला पेपर चालू नंतर टेन्शन तर असणारच. मग मी मातोश्रींचा 2 वेळा आवाज आल्यानंतर तिसऱ्यांदा शिव्या खायचं मन नव्हतं. मग मी लगेच उठले आणि एक कांदा मम्मीला पटकन दिला, म्हणजेच माझ्या मातोश्रींना. तर मग मम्मीला कांदा दिला तेव्हा माझी मम्मी शांत बसली. मग लगेचच गेले मी आणि अभ्यासाला बसले, कारण की अभ्यास खूप होता मला. सो तुम्ही बघू शकता की एवढं सगळं लिहायचं होतं मला आणि उत्तर लिहायचे होते त्याचे. मॅथ्स खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. तर मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की कसं होणार काय होणार आणि कसं लिहिणार आहे, कारण की पहिलाच पेपर माझा मॅथ्स 1चा होता, म्हणजे गणित 1चा होता. तर मी असा विचार करत करत पटकन लिहून घेतलं सगळं प्रश्न, म्हणजेच फास्टमध्ये लिहून घेतलं. आणि मग माझं फायनली लिहून झालं. तर बघू शकता तुम्ही माझं फायनली सगळं लिहून झालं आणि माझं अक्षर चांगलं यावं, टीचरनी मार्क्स चांगले द्यावे म्हणून तर चांगलं लिहिलं मी आणि हळू लिहिलं पण फास्टमध्ये लिहिलं. मग मी लगेचच फोन काढला आणि ChatGPT ओपन केली. ChatGPTमधून मी घेतली उत्तरं. तुम्ही पण माझ्यासारखं असंच करता का गाईज? कमेंट करून नक्की सांगा. मग पटकन घेतली ChatGPTकडनं उत्तरं आणि लिहून काढली तुम्ही माझ्या बुकमध्ये. सो अशी ChatGPTवर माझी उत्तरं आली. मग पटकन मी ChatGPTवरनं उत्तरं लिहिलीत वहीमध्ये आणि त्यातच मम्मीची आणि स्वीटीची मस्ती चालू झाली. त्यांची मस्ती चालू झाली म्हटल्यावर मला अभ्यास करायला भेटणार नाही. मग मी माझा गपचूप अभ्यास ठेवला. त्यात पप्पा पण आले होते. मग काय शिव्या खाणारच होते मी अशाही. मग पटकन आपल्या बुक्स वगैरे ठेवलं बॅगवरून आणि मग आम्ही सगळेजण जुने फोटोज बघायला बसलो. ते इथे होते सगळे माझे जुने फोटोज, आमचे सर्वांचे, दादाचे वगैरे, मम्मीचे वगैरे. सो आम्ही ते सगळं बघितलं गाईज. आणि तुम्हाला एक खास गोष्ट दाखवते. तर हे बघा, हे आहे माझे फोटोज. ही खरंच रिअलमध्ये मी आहे. माझं वाटणार नाही मी तुम्हाला ही मी आहे, पण रिअली ही मीच आहे. कारण हे बघू शकता माझे लहानपणीचे फोटोज सगळे. माझा फेवरेट टेडी आहे ते या फोटोजमध्ये. आणि हे माझे सगळे फोटो. आणि ही बाई कोण तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर ही बाई म्हणजे माझी आई, म्हणजे माझी मातोश्री आहे. तुम्हाला वाटणार नाही, कारण की माझ्या मातोश्रीमध्ये खूप बदल आहे. हे बघा, हा सेकंड फोटो आहे. मग आम्ही असे फोटो बघून झाल्यावर लगेचच जेवायला बसलो आणि पोट भरून सगळ्यांनी जेवलं, कारण की आज मम्मीने बनवलेलं नॉनव्हेज. तर अशाच व्लॉगसोबत आपण गाईज भेटून परत एकदा. सो बाय बाय, गुड नाईट, लव.